हॅलो. मॅचला सुरुवात होते या ठिकाणी. सालम मिजुडी मैदानात या ठिकाणी येते राहुल मोरे. आणि खालचा बॅट्समन कोण रे? राकेश पाटील. राकेश पाटील. मॅचला सुरुवात होते. पहिला चेंडू यावेळेला समोरच्याने हलकदा स्टेअर केला आहे आणि त्या ठिकाणी चांगलं थोडंसं फंबल झालं क्षेत्ररक्षणामध्ये. आणि त्या ठिकाणी पहिल्याच चेंडूवरती दुसरी धाव घेताना बाद होत आहे. चांगला थ्रो त्या ठिकाणी ओमकार फोपळणकर यांनी केला होता आणि चांगला त्या ठिकाणी चेंडू गॅदर केला होता श्लोक अनावकर यांनी. 2 धावा घ्यायच्या होत्या मात्र थोडंसं मिसकम्युनिकेशन झालं आणि त्या ठिकाणी राहुल मोरे धावबाद होत आहेत. चांगलं त्या ठिकाणी पहिल्याच चेंडूवरती बाद होत आहेत राहुल. तर नवीन फलंदाज त्या ठिकाणी येत आहेत दिवेश वरळीकर. एक डाव्या हाताचे फलंदाज. डाव्या हाताचे फलंदाज त्या ठिकाणी येत आहेत. पहिला सामना झाला होता त्यामध्ये श्री 11 हा संघ विजेता झाला होता. त्यानंतर दुसरा सामना झाला होता आदर्श बॉयज आणि साई कृपा. त्यामध्ये साई कृपा हा संघ विजेता झाला होता आणि आता पाहायचं झालं तर तिसरा सामना आपल्यासमोर रंगतोय. महाकाली निलेश महाकाली निलेश विरुद्ध माऊली कृपा. पहिल्या चेंडूवरती बाद होत आहेत राहुल मोरे. दिवेश वरळीकर यांच्यावरती माझा दारोमदार असेल. दिवेश यांना प्रयत्न करावे लागतील. संघ थोडासा अडचणीत सापडताना दिसतोय. माझा दिवेश वरळीकर प्रयत्न करतील. चांगले बॅटिंग करतात. चांगल्या बॅटिंगसाठी जाणले जातात. पुढचा चेंडू दिवेश यांच्यासाठी. याही वेळेला क्या बात आहे. दिवेश वरळीकर यांच्या स्लॉटमध्ये होता आणि स्लॉटमध्ये भेटल्यानंतर दिवेश वरळीकर बिनधास्त प्लॉटच्या बाहेर पाठवता. आता मला वाटतं पॅव्हेलियनमधून सेट होऊन आले होते दिवेश वरळीकर. पहिल्या चेंडूवरती चांगला फटका या ठिकाणी राहुल मोरे बाद झाले. त्यानंतर पाहायचं झालं तर दिवेश वरळीकर मात्र त्यांची वर्णी लागले. आज माऊली कृपा संघात खूप वेळा सातत्य ठेवतात आपल्या फलंदाजीमध्ये आणि आज सुद्धा ते सातत्य ठेवावे लागेल. समोरचा संघसुद्धा तितकाच तुल्यबळ आहे आणि फलंदाजी करावी लागेल. टॉस आपल्या बाजूने नाही झाला मात्र फलंदाजीमध्ये सातत्य दाखवावे लागले दिवेश. आणखीन एक षटकाराचं उत्तर मात्र दिलं होतं. चांगला चेंडू त्या ठिकाणी आणि तितकाच चेंडू यशवंतच्या मागे गॅदर केला श्लोक अनावकर यांनी. धावसंख्या होती ती 7. पहिलं षटक या ठिकाणी पॉवर प्लेचा प्रगतीपथावर आहे. 3 चेंडू आतापर्यंत झाले. धावसंख्या झाली ती 7. यावेळेला समोरच्या पॉईंटच्या दिशेने चांगला स्क्वेअर कट केलाय त्या ठिकाणी दिवेश यांनी. आणखीन एक धाव मिळेल. धावसंख्या 8 होते. 4 चेंडू आतापर्यंत झाले. धावसंख्या झाली 8. स्ट्राईकला एक अष्टपैलू खेळाडू जे सलामीला आले आहेत. राकेश पाटील. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न झाला होता. प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. राकेश पाटील बीट होत आहेत. पहिलं षटक या ठिकाणी पॉवर प्लेचं चालू आहे आणि धावसंख्या आतापर्यंत झाल्यात 5 चेंडू नंतर 8. शेवटचा चेंडू या षटकातील बाकी आहे. मॅचला त्या ठिकाणी सुरुवात झाली आहे. शेवटचा चेंडू या षटकातील बाकी राकेश यांचा आणि समोरच्या दिशेने खेळलाय त्या ठिकाणी नो मॅन्स लाईनचा चेंडू ट्रॅव्हल होईल आणि ऋत्विक मात्र चेंडू खाली होते मात्र त्या ठिकाणी 4 धावा येत आहेत. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होत आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 1 गडी बाद 12. 5 षटकांचा सामना आहे. अजूनही 4 षटकं म्हणजे 24 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 24 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न करावा लागेल महाकाली या माऊली कृपे या संघाला. दिवेश वरळीकर एका षटकारांशी घेतात तर राकेश पाटील यांच्या बॅटमधनं आणखीन एक नेत्रदीपक फटका आलाय. चौकार आलाय. रंगलेला सामना आपल्यासमोर. एका बाजूला महाकाली निलेश विरुद्ध दुसऱ्या बाजूला माऊली कृपा.
मोहित, रोहित, दिवेश वरळीकर येतात पुन्हा एकदा बॅटिंगसाठी. रोहितसाठी दिवेश. आणि या वेळेला पॉईंटच्या दिशेने निवडल्या ठिकाणी चेंडू त्या ठिकाणी एक धाव मिळेल. धावसंख्या एकने पुढे जाताना दिसेल. धावसंख्या होईल ती 13. दुसरं षटक चालू आहे रोहित यांचं. राकेश पाटील यांच्यावरती सुद्धा संघाची दारोमदार असेल. त्याचप्रमाणे पाहायचं झालं तर दिवेश वरळीकर दोघांनाही प्रयत्न केला. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे. लांबच लांबवरचे षटकार मारण्यासाठी जाणले जातात राकेश पाटील. त्याचप्रमाणे पाहिजे झालं दिवेश वरळीकर यांच्याकडे सुद्धा क्षमता आहे. मात्र आज ती स्वतःमध्ये असलेली क्षमता आज दाखवावी लागेल. क्षमता दाखवावी लागेल राकेश पाटील. आणखीन एक चांगला फटका. आणखीन एक चांगला फटका त्या ठिकाणी. आणखीन एक षटकार येतोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय त्या ठिकाणी राकेश पाटील यांच्या बॅटमधनं. आणि या 6 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या होती ती 25. 25 धावा त्या ठिकाणी झाल्या आहेत. चांगली त्या ठिकाणी समाचार घेतलाय राकेश पाटील यांनी. 25 वरती धावफलक नेऊन दिला. धावफलक हलता ठेवावे लागेल कारण आजचा सामना तितका महत्त्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. दोन्ही संघ जिंकून पुढील फेरीत प्रवेश करण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल. ते प्रयत्नांसाठी आता पराकाष्ठ करावी लागेल. याही वेळेला रिव्हर्स. आणि या रिव्हर्सवरती धावा किती आहेत? 6. षटकार बॅक टू बॅक तिसराही षटकार येतोय. म्हणजे धावसंख्येचा लगाम मात्र झपाट्याने वाढताना दिसतोय. आता धावसंख्या झाली ती 31. राकेश पाटील यांच्या बॅटमधनं 3 चेंडूमध्ये 3 षटकार आले आहेत. रोहित यांच्यावरती तुटून पडले आहेत. रोहित यांचा चांगला समाचार घेत आहेत. पहिलं षटक कुठेतरी महाकाली या संघाच्या वतीने झुकलं होतं. नंतर पुढचं षटक पाहायचं झालं तर चांगल्या त्या ठिकाणी फलंदाजी केली आहे. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले आहेत. धावसंख्या 31. पुन्हा एकदा रोहित विरुद्ध राकेश पाटील. याही वेळेला टप्प्याचा बॉल, त्याच्यावरती प्रहार, चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. 4 चेंडू आणि 4 चेंडूंमध्ये 4 षटकार मारले आहेत. कालचा दिवस पाहायचा झाला तर नितेश टेमकर, नाना यांनी सुद्धा 5 चेंडूवरती 5 षटकार मारले. आज पाहावं लागेल की 6 चेंडूवरती 6 षटकार येतील का आणि एक विक्रम होईल का राकेश पाटील यांच्या नावावरती. पाचवा चेंडू या ठिकाणी आणि 5व्या चेंडूवरती 5वा षटकार येईल का. राकेश पाटील यांनी मात्र एका चांगली फलंदाजी करतायत. धावसंख्या 6 ने पुढे जाईल. धावसंख्या होईल ती 37 धावा त्या ठिकाणी झाल्या आहेत. रोहित येईल का आणखीन एक षटकार.
रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न झाला होता. वाईट चेंडू. अवांतर स्वरूपाची एक धाव येईल. स्वतःच थोडंसं खूपच महागडे षटक असं ठरलं होतं रोहित यांचं. एक धाव मिळते. धावसंख्या 38 होते. अडतीस धावा. शेवटचा चेंडू या ठिकाणी राकेश पाटील. आणि चांगला चेंडू होता त्या ठिकाणी. तितकाच चांगल्या पद्धतीने खेळून सुद्धा काढलाय. आणि याही चेंडूवरती पाहिजे चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. एक धाव मिळते. दोन षटकं या ठिकाणी समाप्त होत आहेत आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या होते 39. अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 18 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा जमवाव्या लागतीलच. कारण समोरच्या संघासुद्धा चांगले फलंदाज आहेत. चांगले टार्गेट सेट करण्याच्या दिशेने त्या ठिकाणी फलंदाजी करतायत. एका बाजूला राकेश पाटील ज्यांनी एक चौकार आणि चार षटकार मारले, तर एका त्याचप्रमाणे दिवेश वरळीकर यांनी सुद्धा एक षटकार मारलाय. 39. झेल तर त्या ठिकाणी उडाला होता, मात्र ओमकार यांनी झेल त्या ठिकाणी सोडलाय. 2 धावा त्या ठिकाणी मिळतील आणि या 2 धावांच्या मदतीने संघाचं अर्धशतक त्या ठिकाणी फलकावर लागतंय. धावसंख्या झाली 51. राकेश पाटील वैयक्तिक 41 धावांवरती खेळत आहेत. यावेळेला कव्हरच्या डोक्यावरून एक मारला, त्या ठिकाणी एकच धाव येईल. धावसंख्या होईल ती 52. तिचं षटक या ठिकाणी चालू आहे. राकेश पाटील चांगली फलंदाजी करत आहे त्या ठिकाणी. स्ट्राईकला पुन्हा एकदा येतील, ज्यांनी खूप वेळानंतर ज्यांना स्ट्राईक मिळते. दिवेश वरळीकर एक षटकार जरूर खेचला आणि राकेश पाटील यांना मात्र चांगली साथ दिली आहे.
दिवेश. धावसंख्या 52. पुन्हा एकदा दिवेश वरळीकर. चांगला त्या ठिकाणी चेंडू होता. दिवेश वरळीकर यांना बीट करून गेला चेंडू. खूप कालावधीवरती मात्र नंतर निर्धाव चेंडू येतोय त्या ठिकाणी. धावसंख्या 52 वरती स्थिरावली आहे. तिसरं षटक या ठिकाणी चालू असताना दिवेश आणि आणखीन एक चौकार दिवेश वरळीकर यांच्या बॅटमधनं. धावसंख्या झपाट्याने पुढे जाताना दिसत आहे. 3 षटकं या ठिकाणी समाप्त होत आहे आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 56. अब तक 56. अजूनही 12 चेंडूंचा खेळ त्या ठिकाणी बाकी आहे. 12 चेंडूंमध्ये 56 धावा झाल्यात. राहुल 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 त्या ठिकाणी राहुल त्या ठिकाणी येत आहे. स्वैर चेंडू त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी एक धाव मिळतील. अवंत स्वरूपाची धावसंख्या 57 होईल. 12 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावांचा डोंगर उभा राहावा लागेल. एका बाजूला महाकाली हा संघ लढताना दिसतो तर दुसऱ्या बाजूला चांगली फलंदाजी त्या ठिकाणी करतायत राकेश पाटील. तर गोलंदाजीसाठी राहुल. याही वेळेला आणखीन एक चांगला फटका आणि त्यावरती 4 धावा येतील. पंच त्या ठिकाणी कन्फ्युज पंपाच्या त्या ठिकाणी बनतायत. चार धावा या ठिकाणी दिल्या आहेत. पंचांचा इशारा 4 धावांचा येईल. एकसष्ट धावा झाल्या आहेत. पुन्हा एकदा राकेश पाटील यांचा पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न झाला होता. याही चेंडूवरती 4 धावा आणि राकेश पाटील यांच्या 50 धावा पूर्ण झाल्या आहेत. राकेश पाटील यांच्या 50 धावा पूर्ण. मला वाटतं आजच्या दिवसातील दुसरं अर्धशतक त्या ठिकाणी. पहिलं अर्धशतक आशिष जयस्वाल यांच्या बॅटमधनं आलं. त्यानंतर आता पुन्हा एकदा
माऊली कृपा या संघाकडून खेळताना राकेश पाटील यांचं सुद्धा एक वैयक्तिक अर्धशतक आलंय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता मात्र 65 धावा झाल्या. ते 14 षटक चालू आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता मात्र गोलंदाजाने त्या ठिकाणी बीट केलाय फलंदाजाला. चांगले त्या ठिकाणी एक कमबॅक चांगलं केलंय त्या ठिकाणी राहुल यांनी. पुन्हा एकदा राकेश पाटील रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होतोय. झेल होईल का मात्र नो मॅन्स लँडचा चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव तर पूर्ण केली. दुसरीचाही प्रयत्न आणि थांबवलं त्या ठिकाणी राकेश पाटील यांनी. जयेश वळीकर यांना स्ट्राईक देण्याचा प्रयत्न चालू आहे. धाव संख्या झाली ती 66 66. चौथं षटक या ठिकाणी चालू आहे. माऊली कृपाची संघाची चांगली फलंदाजी करतायत. राकेश पाटील मात्र चांगली फलंदाजी करतायत. वैयक्तिक अर्धशतक त्या ठिकाणी ठोकलाय. आपल्या संघासाठी भरी भक्कम आणि मोलाची कामगिरी अशी करताना दिसत आहेत. स्ट्राईकला दिवेश वरळीकर. दिवेश वरळीकर सुद्धा चांगली फलंदाजी करतायत आणि चांगली पार्टनरशिप पाहिजे होती. ती पार्टनरशिप मधलं विजयाच्या दिशेने वाटचाल करण्यात दिसत आहेत. विजयी करायचं असेल तर जास्तीत जास्त धावा कशा येतील याकडे दोन्ही फलंदाजांचा कल असेल. पुन्हा एकदा राहुल हा तर चेंडू सफलता मिळवून दिलाय आणि खूप दिवसानंतर त्या ठिकाणी खूप वेळेनंतर सफलता मिळवते. चांगली मला वाटतं 50 धावांची अभेद्य भागीदारी केली होती आणि त्याला कुठेतरी लगाम लावण्याचा प्रयत्न केला राहुल यांनी आणि दिवेश वळईकर त्या ठिकाणी बाद होत आहेत. धावसंख्या असताना धावसंख्या झाली आहे ती 66 धावा झाल्या आहेत. नवीन फलंदाज त्या ठिकाणी येत आहेत संदेश कर्नाळे. धावसंख्या झाली आहे ती 66. अजून आणखीन एक षटक बाकी आहे. संदेश कर्नाळे नवीन फलंदाज. चालू आहे त्या ठिकाणी सामना चालू आहे. आपल्याला पाहायला मिळतोय महाकाली आणि माऊली कृपा. संदेश कर्नाळे नवीन फलंदाज यांच्याकडे सुद्धा जास्तीत जास्त मोठे फटके मारण्याची क्षमता आहे. क्षमता दाखवावी लागेल. एक सन्मानजनक आणि चांगलं टार्गेट सेट करायचं असेल तर राकेश पाटील यांना साथ द्यावी लागेल संदेश कर्नाळे यांना. संदेश थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करताना दिसत आहेत. श्लोक अनावकर जे कर्णधार आहेत. संदेश हाही चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न झाला होता आणि तितकं सुंदर क्षेत्ररक्षण चंदू यांचं. धावसंख्या 1 पुढे जाताना दिसते. संघाची धावसंख्या पुन्हा एकदा होईल ती 67. 4 षटक या ठिकाणी समाप्त झाले आहेत आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर पाहायचं झालं तर संघाची धावसंख्या झाली ती 67. आणखीन एक षटक या ठिकाणी बाकी आहे. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 6 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा कशा येतील याचा प्रयत्न करावा लागेल. एका बाजूला खेळतायत दिवेश वळईकर बाद झाल्यानंतर संदेश करणारे तर दुसऱ्या बाजूला पाहायचं झालं तर राकेश पाटील हे सुद्धा चांगली फलंदाजी करत आहेत. अर्धशतक जरूर खेळ ठोकलाय आणि या 6 चेंडूंवरती सुद्धा जास्तीत जास्त धावा कशा येतील याकडे सुद्धा नजरा असतील आणि प्रयत्न करावे लागेल. पुढच्या फेरीत प्रवेश करायचा असेल तर महाकाली या संघासमोर चांगलं सन्मानजनक टार्गेट सेट करावं लागेल. शेवटचं षटक या ठिकाणी बाकी आहे आणि शेवटच्या षटकासाठी राज संदेश
शेवटचं षटक राज येत आहेत. याही वेळेला चांगला फटका त्या ठिकाणी. याही चेंडूमध्ये पाहायचं झालं तर 6 धावा येत आहेत. संदेश करणारे सुद्धा चांगली फलंदाजी करतात आणि आज ती फलंदाजी करताना दिसतील. धावसंख्या 6ने पुढे जाताना दिसते. धावसंख्या एवढी 73, 73 धावा झाल्या आहेत आणि 2 गड्यांच्या मोबदल्यात 73. पाच चेंडू बाकी आहेत. आणखीन एक षटकार येईल का पाहावं लागेल. राज यांच्या बॅट. चांगला चेंडू त्या ठिकाणी, चांगला चेंडू. राज यांनी मात्र कमबॅक केलं त्या ठिकाणी. आणि पाहायचं झालं तर 4 चेंडू आता अजून बाकी आहेत. 4 चेंडूंमध्ये 80च्या वरती धावसंख्या उभारावी लागेल आणि त्याकडे सर्वांचा प्रयत्न असेल. प्रयत्न तर करता येतं. एका बाजूला बॅटर बॅटिंगसाठी प्रयत्न करतात चांगलं टार्गेट सेट करण्यासाठी, तर जास्तीत जास्त धावा न देणे आणि जास्तीत जास्त धावा रोखण्यापासून प्रयत्न करतायत राज. पुन्हा एकदा राज संदेशसाठी. याही चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता. प्रयत्न तर फसलाय. एक धाव यशस्वी पूर्ण होते आणि धावसंख्या 74. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 3 चेंडूंमध्ये किती धावा येतील याकडे लक्ष असेल. राकेश पाटील चांगली बॅटिंग करतायत. संदेश करणारे सुद्धा यांनी चांगली बॅटिंग केली आहे. प्रयत्न तर करतायत दोन्ही संघातील खेळाडू. गोलंदाज धावा धावा प्रयत्न प्रयत्न चालू आहेत. समोरच्या दिशेने खेळलाय आणि आणखीन एक चांगला फटका त्या ठिकाणी राकेश पाटील यांच्या बॅटमधनं. धावसंख्येला 4ने पुढे जाईल. धावसंख्या झाली ती 78, 78. 2 चेंडू या षटकातील बाकी आहेत. राकेश पाटील बॅटिंग करतायत चांगली. राहुल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न झाला होता त्या ठिकाणी आणि एक धाव तर पूर्ण झाली. दुसरीचाही प्रयत्न झाला आणि दुसरी ही धाव त्या ठिकाणी पूर्ण केली आणि स्वतःची विकेट त्या ठिकाणी सॅक्रिफाईस केली संदेश कर्नाळे यांनी. धावसंख्या 1ने पुढे जाईल. संघाची धावसंख्या झाली ती 79, 79. नवीन फलंदाज त्या ठिकाणी येत आहे साहिल विडू. शेवटचा चेंडू बाकी असतील या षटकातील. राकेश पाटील यांनी मात्र एक धुव्वाधार आणि चांगली फलंदाजी केली. शेवटचा चेंडू या षटकातील बाकी आहे. धावसंख्या 79 झाली आहे. राहुल आणखीन एक चांगला चेंडू आणि त्या ठिकाणी त्रिफळा चितवता येतं. शेवटच्या चेंडूवरती मात्र बाद झाले.
पुन्हा एकदा 80 धावांचं त्या ठिकाणी टार्गेट दिलंय जिंकण्यासाठी. तर सलामीची जोडी मैदानात त्या ठिकाणी येते. मॅचला या ठिकाणी सुरुवात होते आहे. तर सलामीची जोडी त्या ठिकाणी मैदान येते. मॅचला या ठिकाणी सुरुवात होते. सलामीची जोडी मैदानात येते. चंद मोनू विरुद्ध आणि स्ट्राईकला पाहायचं झालं तर श्लोक नावकर. तर गोलंदाजीसाठी संदेश करणारे
धावांचं टार्गेट दिलं आहे आणि 80 धावांचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी दोन्ही चांगले फलंदाज आहेत. एका बाजूला श्लोक जे टेनिससुद्धा चांगलं खेळतात, तितकं सुंदर लेदर क्रिकेटचा सुद्धा त्यांच्याकडे अनुभव आहे. तर चंदू हे सुद्धा लांबच लांब षटकार मारण्यामध्ये माहीर आहेत. संदेश करणारे बॉलिंगसाठी यावेळेला हलकेचा चेंडू ग्लान्स केला होता त्या ठिकाणी आणि एक धाव त्या ठिकाणी पूर्ण होते. एका धावेने श्री गणेश होतोय महाकाली या संघाचा. अजून 79 धावा करायच्या आहेत. 79 धावा करण्यासाठी धावाधाव आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर मारावे लागतील. खूप सारे फलंदाज चांगले आहेत. अजून ओमकार फोफळणकर बाकी आहेत. नवीन फलंदाज त्या ठिकाणी येत आहेत. स्ट्राईकला मोनो, गोलंदाजीसाठी संदेश. चांगला चेंडू त्या ठिकाणी होता, चांगला चेंडू होता आणि थोडासा बीट झाले त्या ठिकाणी. चंदू संदेश करणारे यांनी चांगली फलंदाजी सुद्धा केली होती. राकेश पटेल यांना बहुमोलाची आणि अनमोल साथ दिली होती आणि आता गोलंदाजीसाठी जे पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी त्यांना 5 रन क्लाईक करणारा राकेश पाटील यांनी माऊली कृपा आणि महाकाली या संघामध्ये चालू असलेली लढत. त्यानंतर होणारा सामना आहे तो साई कृपा विरुद्ध श्री लेवन. संदेश पुन्हा एकदा तर स्ट्राईकला चंदू. आणखीन एक चांगला चेंडू, चांगल्या टप्प्यावरती चेंडू त्या ठिकाणी हाताळलाय संदेशांनी. आतापर्यंत 3 चेंडू टाकले आणि 3 चेंडूवरती फक्त एक धाव दिले. चांगली फलंदाजी गोलंदाजी त्या ठिकाणी. आपली जे 80 धावांचं टार्गेट दिलं आहे ते मात्र पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र आत्तापर्यंत 2 चेंडू अचूकतेवर फेकले आणि मोनू या ठिकाणी बीट होत आहेत. पुन्हा एकदा संदेश, फुल टॉस आणि त्या ठिकाणी झेल बाद होत आहे. त्या कव्हरच्या दिशेने त्या ठिकाणी चांगला झेल आणि पहिला गडी बाद होतोय. एक या धावसंख्येवरती 4 चेंडू आतापर्यंत फेकले, एक धाव दिली आहे आणि नवीन फलंदाज त्या ठिकाणी ओमकार फोफळणकर येत आहेत. ओमकार फोफळणकर नवीन फलंदाज येत आहेत त्या ठिकाणी ओमकार. चार चेंडू आतापर्यंत फेकले आणि त्या ठिकाणी एकच धाव दिले, एक गडी सुद्धा बाद केलाय. नवीन फलंदाज त्या ठिकाणी येतात ओमकार फोफळणकर. ओमकार फोफळणकर त्या ठिकाणी येत आहेत. नवीन फलंदाज यांच्याकडे सुद्धा क्षमता आहे जास्तीत जास्त आणि लांबच लांबवरची षटकार म्हणते. मात्र संदेश करणारे सुद्धा चांगली गोलंदाजी करतायत. वेळेला फुल टॉस पद्धतीचा चेंडू आणि रिव्हर्स खेळला त्या ठिकाणी. रिव्हर्स 4 धावा येत आहेत त्या ठिकाणी. धाव संख्या झाली आहे ती 5. चांगला चेंडू त्या ठिकाणी आणि फुलटॉस चेंडू फेकला होता आणि फुलटॉस वरती रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न झाला होता आणि रिव्हर्स वरती त्या ठिकाणी चौकार खेचलाय ओमकार यांनी.
नो चेंडू या ठिकाणी स्क्वेअर केलाय. नो प्लस 4 अशा 5 धावा मिळतील. धावसंख्या झाली आहे ती 6. अजूनही 6. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. ओंकार फुफळणकर यांना चांगला फटका त्या ठिकाणी रिव्हर्सचा खेळला होता. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता आणि फुलटॉस पद्धतीच्या चेंडूवरती फुल टोलसुद्धा वसूल केला. 4 धावा मिळत आहेत. संघ जिंकण्याच्या दृष्टीने क्षेपात प्रयत्न करतात त्या ठिकाणी ओंकार फुफळणकर. श्लोकसुद्धा अजूनपर्यंत शांत आहे. श्लोकसुद्धा चांगली फलंदाजी करतायत. तर संदेश करणारे गोलंदाजीसाठी पुढचा चेंडू घेऊन आणखीन एक चांगला चेंडू त्या ठिकाणी चप्पल खेळण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र प्रयत्न त्या ठिकाणी फसला आहे आणि प्रयत्नांना यश सुद्धा मिळत नाही आहे. शेवटचा चेंडू या षटकातील. धावसंख्या झाली 6. आणखीन एक चांगला चेंडू कव्हरमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र संदेश कर्नाळे यांच्या पेसने त्यांना मात्र बीट केलाय. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होतं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती 6. एक गडी बाद. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होत आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती 6. अजूनही 24 चेंडू आणि 74 धावांची आवश्यकता आहे जिंकायला. नवीन गोलंदाज त्या ठिकाणी साहिल वेडू नवीन गोलंदाज येत आहेत. तर फलंदाजी श्लोक यांना मात्र आपली फलंदाजीतली लयबद्धता दाखवावी लागेल. मॅचला या ठिकाणी पुन्हा एकदा सुरुवात होते. नवीन गोलंदाज साहिल बिडू येत आहेत. तर स्ट्राईकला श्लोक अनावकर. 24 चेंडू आणि 74 धावांची आवश्यकता. याही वेळेला सुंदर फटका त्या ठिकाणी कव्हर रिजन मध्ये आणि त्या ठिकाणी 4 धावा मिळते. धावसंख्या मागच्या षटकामध्ये मंदावली होती, त्याला मात्र आता प्रयत्न करताना लगाम देण्याचा प्रयत्न एक लावला होता, त्याच्यासाठी मात्र चांगली फलंदाजी करतायत श्लोक. धावसंख्या 10 झाली आहे. अजूनही 23 चेंडू आणि 70 धावांची आवश्यकता आहे. श्लोक मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत स्ट्राईकमध्ये राहिले पाहिजेत. याही वेळेला शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आणि त्याच्यावरती हल्ला चढवलाय. मागच्या षटकामध्ये कुठेतरी झाले होते प्रयत्न धावसंख्या थांबवण्याचे, मात्र आता प्रयत्न धावसंख्या वाढवण्याचे होते. त्या ठिकाणी श्लोक यांच्याकडनं पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय, दुसऱ्या चेंडूवरती षटकार आलाय. साहिल बिडू यांच्यावरती कुठेतरी हल्ला चढवताना दिसत आणि अशीच फलंदाजी करावी लागेल. धावसंख्या झाली ती 16. अजूनही 22 चेंडू आणि 64 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. श्लोक यांच्याकडे
काल सुद्धा महाकाली संघातून खेळताना अ, प्रथमेश कामगावकर यांनी सुद्धा चांगली फलंदाजी केली होती. आज पाहायचं झालं तर त्या संघातील दुसऱ्या टीममधून खेळताना श्लोक अनावकर सुद्धा चांगली फलंदाजी करत आहे. याही वेळेला चांगला फटका त्या ठिकाणी होता, मात्र तितकं सुंदर क्षेत्ररक्षण दिवेश यांचं झालं होतं. धाव घ्यायची होती मात्र धाव त्या ठिकाणी रोखली. सोळावरती धावसंख्या स्थिरावली आहे. श्लोक, साहिल, याही वेळेला फाईन लेगचं क्षेत्र त्या ठिकाणी निवडलं होतं. दिशा दिली चेंडूला आणि त्या ठिकाणी 4 धावा मिळत आहेत. धावसंख्या झाली ती 20. धावसंख्या 20 झाली आहे. अजूनही 20 चेंडू आणि 60 धावांची आवश्यकता आहे. श्लोक यांचं स्ट्राईकवर राहणं गरजेचं असेल. ओमकार यांना सुद्धा चांगली त्यांना साथ द्यावी लागेल. येणारे 20 चेंडू बाकी आहेत आणि 20 चेंडूमध्ये 60 धावाची गरज आहे. साहिल बिडू थोडंसं षटक कुठेतरी महागडं ठरलंय. 14 धावा आतापर्यंत दिल्या आहेत 4 चेंडूमध्ये. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न झाला होता मात्र प्रयत्न त्या ठिकाणी फसला आहे आणि निर्धाव चेंडू पुन्हा एकदा टाकताय. 4 चेंडूमध्ये जरूर 14 आले होते मात्र त्यानंतरचा चेंडू पाहायचा झाला तर निर्धाव टाकलाय साहिल यांनी. धावसंख्या 20 वरती स्थिरावली. अजूनही 19 चेंडू आणि 19 चेंडूमध्ये 60 धावा करायच्या आहेत महाकाली या संघाला जिंकण्यासाठी. प्रयत्न तर करतायत श्लोक. नवीन गोलंदाज त्या ठिकाणी येत आहेत. आकाश पारकर. 20 चेंडू आणि 60 धावांची आवश्यकता. प्रत्येक षटकागणिक 20 ची सरासरी राखायची आहे. ओमकार फोपळणकर यांना मात्र आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम खेळी करावी लागेल आणि त्याचबरोबर श्लोक यांना सुद्धा चांगली गोलंदाजी करावी. आणखीन एक चांगला चेंडू आकाश पारकर यांचा. फलंदाज वीट होत आहे. श्लोक मात्र त्या ठिकाणी थोडेसे संभ्रमात असतील कारण समोरचा फलंदाज काहीच त्यांना साथ देताना दिसत नाही आहे. पुन्हा एकदा आकाश पारकर. यावेळेला कव्हरचं रिझन त्या ठिकाणी निवडलं होतं आणि खूप कालावधीनंतर षटकार येतोय त्या ठिकाणी त्या ओमकार फोपळणकर यांच्या बॅटमधनं. चांगले चेंडू त्या ठिकाणी गॅदर केला. बॅटवरती चांगला चेंडू घेतला आणि त्या चेंडूवरती एक चांगला षटकार त्या ठिकाणी मारलाय ओमकार फोपळणकर यांनी. धावसंख्या झाली ती 26. 16 चेंडू आणि 54 धावांची आवश्यकता. चेंडू तर फसला त्या ठिकाणी. झेल उडालाय काय आणि त्या ठिकाणी ओमकार फोपळणकर बाद होत आहेत. आकाश पारकर याने ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. धावसंख्या 26. 15 चेंडू आणि 54 ची आवश्यकता. चांगली गोलंदाजी ठिकाणी संदेश कर्नाळे यांनी सुद्धा चांगली गोलंदाजी केली. फलंदाजी सुद्धा चांगली रचणूक दाखवली आणि आता पाहिजे झालं तर आकाश पारकर यांनी सुद्धा चांगली गोलंदाजी केली. एक षटकार जरूर कव्हर मध्ये आला होता मात्र त्यानंतर पाहायचं झालं तर सफलता सुद्धा मिळवून दिली आहे.
नवीन फलंदाज येते त्या ठिकाणी ऋत्विक म्हात्रे, आणि ऋत्विक म्हात्रे यांची फलंदाजी करण्यासाठी त्यांचा फॅन बेस सुद्धा मैदानात उपस्थित आहेत. प्रमुखतः पाहायचं झालं तर कुणाल गावण यांनी सगळ्या फॅन बेस मैदानामध्ये त्यांच्यासाठी आमंत्रित केलं आहे ऋत्विक म्हात्रे यांची बॅटिंग बघण्यासाठी. 15 चेंडू आणि 54ची आवश्यकता जिंकण्यासाठी. ऋत्विक म्हात्रे ऑन स्ट्राईक. चांगला चेंडू त्या ठिकाणी संभ्रमात पडणारा चेंडू होता. निर्धाव चेंडू टाकण्यासाठी टाकलाय आकाश. आकाश पारकर आणि ऋत्विक म्हात्रे यांच्या आणखीन एक बॅक टू बॅक चेंडू निर्धाव टाकण्याचा प्रयत्न केला आणि ऋत्विक म्हात्रे मात्र बाद होत आहेत त्या ठिकाणी. चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी आकाश पारकर यांची. विरम येत त्या ठिकाणी. चांगला चेंडू होता त्या ठिकाणी. चांगल्या टप्प्यावरती टाकला होता. हॅलो. 12 चेंडू आणि 53 धावांची आवश्यकता. बारा चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये पाहायचं झालं तर 53 धावा झाल्या आहेत. पण 53 धावा पाहिजे आहेत, 27 झाले आहेत. नवीन गोलंदाज त्या ठिकाणी ज्यांनी अर्धशतक मारलं होतं, केलं होतं प्रथमता खेळताना. आणि आता गोलंदाजी सुद्धा आली आहेत. 12 चेंडू आणि 53ची आवश्यकता. फक्त 27 धावा झाल्या आहेत. नवीन फलंदाज त्या ठिकाणी येतात. हेरा मॅचला सुरुवात होते. औपचारिकता बाकी असेल, मात्र प्रयत्न करावे लागतील. राकेश आणि झेल त्या ठिकाणी उडालाय. पाहूया झेल होत आहेत का. आणि साहिल बिडू याने झेल पकडलाय. चांगली अष्टपैलू कामगिरी त्या ठिकाणी करतायत राकेश पाटील. फलंदाजी सुद्धा मध्ये सुद्धा आपलं वर्चस्व दाखवलं. आता पाहायचं झालं तर गोलंदाजी साईड मध्ये सुद्धा आपलं वर्चस्व दाखवता येतं. नवीन फलंदाज स्वप्नील. स्वप्नील येतात नवीन फलंदाज. 11 चेंडू आणि 53 धावांची आवश्यकता आहे. 11-53. राकेश पाटील
चांगला फटका त्या ठिकाणी अलॉंग दी कार्पेट पद्धतीने खेळून काढलाय. इतकंच सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सुजित गुप्ता यांचं. धावसंख्या होईल ती 28. 10 चेंडू आणि 52ची आवश्यकता. 10 चेंडू आणि 52. आणि त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण राहुल यांचं. औपचारिकता त्या ठिकाणी बाकी आहे. अजूनही 9 चेंडू आणि 52ची गरज आहे जिंकण्यासाठी. थोडासा सामना मात्र पाहायचं झालं तर माऊली कृपा या संघाच्या बाजून झुकताना दिसतोय. आणखीन एक चांगला फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र त्या ठिकाणी तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण सुद्धा झालंय. आठ चेंडू आणि 52 धावांची आवश्यकता. राकेश पाटील यांचा पुढचा चेंडू या षटकातील. हाही चेंडू पाहायचा झालं तर चांगला त्या ठिकाणी फटका आणि या चेंडूवरती 6 धावा येतील. औपचारिकता त्या ठिकाणी बाकी आहे. षटकार येतोय या ठिकाणी. यानंतर जो सामना होणार आहे तो साई कृपा आपला कर्णधार टॉस साठी पाठवायचा आहे. साई कृपा शेवटचा चेंडू या षटकातील आणि चांगला त्या ठिकाणी चेंडू पेश केला आपल्या संघासाठी. निर्धाव चेंडू टाकलाय. सहा चेंडू आणि 46 धावांची आवश्यकता. साई कृपा संघनायक जितू नाणेफेकीसाठी यायचं आहे. साई कृपा साई कृपा संघनायक टॉस साठी या. अजय अजय येतात त्या ठिकाणी. 6 चेंडू आणि 46 ची आवश्यकता आहे. अजय येत आहेत. सायकला स्वप्नील चेक. हॅलो चेक माईक चेक. हॅलो हॅलो. 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 बिजाड यांना विनंती स्टेजवरती यायचं आहे. बिजाड काय नाव? संकेत कानडे. संकेत कानडे. संकेत कानडे. संकेत कानडे यांना विनंती स्टेजवरती यायचं आहे. बिजाड संकेत कानडे. संकेत कानडे स्टेजवरती यायचं आहे. दीपेश जाधव माईकशी संपर्क साधा. दीपेश जाधव
संकेत कानडे. साई कृपा संगनायक टॉससाठी या. संकेत कानडे यांनी स्टेजवरती घ्यायचं आहे, त्यांचं प्राइस घेऊन जायचं आहे. त्यांना काही 1-2 प्रश्न विचारले जातील. तुम्ही षटकार मारलेले आहे ते पण बॅनरवरती, तर नेम धरून मारला की कसं मारला तुम्ही? जसा बॉल भेटला तसा मारलाय. म्हणजे आणखी मारणार का त्याच्यामध्ये? आता आपला एक षटकार मारण्यासाठी त्याच्यासाठी 500 रुपये आहेत, पण तुम्हाला एक मी ऑफर देतो. एक गॉगलचा बॉक्स आहे. तुम्हाला बॉक्स पाहिजे की 500 रुपये पाहिजे? हे काय बोलतो? अच्छा, अभिनी पण आहे. हा, मग जाऊ दे. अभि थांब, नाही पहिला सांगा ना. आदर्श बॉईज यांना 500 रुपये दोघांना देण्यात येत आहेत. आदर्श बॉईजचा ज्यांनी बॅनरवरती मारला त्यांना 500. राकेश पाटील मॅन ऑफ द मॅच. राकेश पाटील मॅन ऑफ द मॅच साठी या. राकेश पाटील.